राज्यभर मराठा आरक्षणाचा विषय धगधगतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करत सरकारला धारेवर धरले। वेळ जातोय तसं मराठा आंदोलकांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधातल्या भावना तीव्र होत आहेत। त्यात आरक्षणाला विरोध नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी ठाम भूमिका छगन भुजबळांनी घेतली होती। त्यामुळे भुजबळांविरोधात अनेक स्तरावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। भुजबळांची ही भूमिका त्यांच्या निकटवर्तीयांनाही पटली नसल्याचं चित्र आता पाहायला मिळते। परिणामी भुजबळांना राजकीय चटके बसायलाही सुरुवात झाली। मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेनंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही त्यांची साथ सोडली। त्यामुळे राजकीय अडचणी गडद होऊन छगन भुजबळ एकटे पडलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत। मराठा आंदोलनाची धग राज्यभर पाहायला मिळते। काहीही झालं तरी आरक्षण घेणारच असं पक्क करूनच मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाची मागणी आणि यासाठी होणाऱ्या आंदोलनाची व्याप्ती बघता राजकीय पक्ष नेते सावध भूमिका घेत आहेत। पण कितीही नाही म्हणलं तरी या आंदोलनाची झळ सत्ताधाऱ्यांना जास्त बसतीये। पण आपल्या परखड भूमिकेमुळे चर्चेत राहणारे छगन भुजबळ केवळ या मराठा आंदोलनामुळे कुठेतरी एकटे पडत चालल्याचं पाहायला मिळतंय। छगन भुजबळांच्या आरक्षणाबाबत भूमिकेनंतर मराठा समाजात त्यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे। फक्त भुजबळच नाही, पण त्यांच्या सोबतच्या मराठा नेत्यांनाही प्रश्न केले जात आहेत। त्यामुळे आता त्याचे राजकीय पडसादही उमटल्याचं पाहायला मिळतंय। मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यानं छगन भुजबळांची डोकेदुखी चांगलीच वाढली। मराठा आरक्षणावरून येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातले भुजबळांचे खंदे समर्थक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला। सोबतच त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदाचा राजीनामाही दिला। भुजबळांसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मनमाड बाजार समितीचे सभापती आणि माजी आमदार संजय पवार यांनीही भुजबळांची साथ सोडली आणि पक्ष व सभापती पदाचा राजीनामा दिला। त्यांच्यासह बाजार समिती संचालक विठ्ठल आहेर यांनीही पदाचा राजीनामा दिलाय। मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांच्याविषयी भुजबळ चांगलं बोलत नाहीत। भुजबळ मराठा आरक्षणाविषयी खासगीत वेगळं बोलतात तर सार्वजनिकरित्या वेगळी वक्तव्य करतात। यामुळे त्यांची साथ सोडत असल्याचा आरोप संजय पवारांनी केला। भुजबळांच्या नांदगाव मधल्या विश्वासू सहकार्याच्या राजीनाम्यामुळे नांदगाव मतदारसंघातल्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। कारण नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात भुजबळांनी 5 माजी आमदारांना एकत्र आणून त्यांची मोट बांधली। संजय पवार, राजाभाऊ देशमुख, अनिल आहेर, पंकज भुजबळ आणि जगन्नाथ धात्रक या माजी आमदारांची ही मोट बराच काळ एकत्र राहील आणि कुठेतरी भुजबळांना याचा राजकीय फायदा होईल असा अंदाज होता। पण जेमतेम 8 महिन्यातच ही मोट विस्कळीत झाली। सगळ्यात आधी राजाभाऊ देशमुख बाहेर पडले, त्यांच्या पाठोपाठ आता संजय पवारही बाहेर पडले। अनिल आहेर यांची राहुटी स्वतंत्र आहे। जगन्नाथ धात्रक उघडपणे भुजबळांसोबत सध्या जात नाहीयेत। त्यामुळे भुजबळांसोबत आता फक्त त्यांचे पुत्र पंकज भुजबळ हे एकमेव माजी आमदार उरलेत। थोडक्यात काय तर सुहास कांदेंना मात देण्यासाठी स्थानिक पातळीवर आखलेल्या भुजबळांच्या राजनीतीला सुरुंग लागल्याची आता चर्चा आहे। जयदत्त होळकरांबद्दलही बोलायचं झालं तर ती परिस्थिती ही काही वेगळी नाहीये। भुजबळांपासून होळकर बाजूला झाल्यानं भुजबळांना लासलगावमध्ये आता मतांची जमवाजमवी करणं अवघड होणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। भुजबळांचे विश्वासू आणि खंदे समर्थक मानल्या जाणाऱ्या संजय पवार आणि जयदत्त होळकरांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून भुजबळांची साथ सोडली। आता भुजबळ ही परिस्थिती कशी हाताळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या राजकीय धक्क्यांमुळे, त्यांच्या मराठा आरक्षणाच्या भूमिकेमुळे छगन भुजबळ एकटे पडत चाललेत असं आपल्याला वाटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।